नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज चर्चा करतोय मित्रांनो. आपण पठित पद्य या कन्सेप्टवर आधारित प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे तो पठित पद्यावरती असतो. कवितेवर आधारित प्रश्न असतात. तर आज आपण कवितेवर आधारित प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. 8 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ जो आहे त्या दुसऱ्यातल्या अ मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न 8 गुणांचा असतो हे मी मगाशी सांगितलेलं आहे. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, आता जाऊयात पुढं. या ठिकाणी पठित पद्य समजून घेत असताना कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा अशा प्रकारचा प्रश्न असतो. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ आपण जर विचार केला तर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. एक अ असतो, आ असतो आणि ई असतो. अ जो आहे तो पठित पद्य म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न असतात, ते 8 गुणांसाठी असतात. त्याच्यानंतर दुसऱ्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये पद्य मुद्दे कृती असतात. मुद्द्यांच्या आधारे कृती लिहा हा जो प्रश्न आहे तो 4 गुणांसाठी असतो. आणि ई जो आहे तो रसग्रहण असतो. दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण आपल्याला करायचं असतं. रसग्रहण 4 गुणांसाठी. अशा प्रकारे टोटल बघितलं तर 16 गुणांसाठी प्रश्न क्रमांक दुसरा असतो. तर यामधला अ जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. 8 गुणांची तयारी करणार आहोत मित्रांनो. खूप महत्त्वाचा आहे आणि सोपे प्रश्न असतात. तर हे कवितेवरचे प्रश्न कसे सोडवायचे बघा. याच्यामध्ये कृती 4 असतात. पहिली जी कृती आहे ती आकलन कृती आहे. म्हणजे तुम्हाला कविता किती समजली वाचल्यावरती त्यावर आधारित प्रश्न असतात 2 गुणांचे. त्यानंतर कृती दुसरी जी आहे ना ती सुद्धा आकलन कृती असते. कविता किती समजली त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. बहुपर्यायी असू शकतात, रिकाम्या जागासारखे प्रश्न असू शकतात, एका वाक्यात उत्तरे असू शकतात, एका शब्दात उत्तरे, अशा प्रकारचे प्रश्न इथं असतात. आणि प्रश्न तिसरा जो आहे ना तो कवितेतील ओळींचा सरळ अर्थ जो 2 गुणांसाठी असतो. कवितेतल्या काही ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा आपल्याला सरळ अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो महत्त्वाचा आहे. तो काव्य सौंदर्यावरती आधारित आहे. याच्यामध्ये विचार सौंदर्य असेल, भाव सौंदर्य असेल, अर्थ सौंदर्य या 3 पैकी एका घटकावरती 2 गुणांची एक कृती मित्रांनो आपल्याला दिली जाईल. तर अशा प्रकारे एकूण 8 गुणांचा हा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा आहे. 8 गुण खूप जास्त आहेत आपल्याकडे. यानंतर आता बघूयात आपण प्रत्यक्षात एक कविता बघू, तिच्यावर आधारित काही प्रश्न बघू. बघा मित्रांनो, आकलन कृती जी आहे पहिली डायरेक्ट इथं दिले. सारी खोटी नसतात नाणी. म्हणजे कवितेतील संकल्पना एका बाजूला दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला संकल्पनेचा अर्थ. पण अगोदर आपण कविता वाचून घेऊ आणि नंतर या मुद्द्यांकडे येऊयात. बघा कविता काय आहे, ही कविता आपल्याला दिलेली आहे. यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. कविता काय आहे? खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. म्हणजे खोद आणखी जरासे म्हणजे काय, प्रयत्न करत जा, एक एक पाऊल पुढे जात जा. खाली असतेच पाणी म्हणजे पुढच्याच पावलामध्ये पुढच्याच प्रयत्नात तुझे यश असू शकतं. अशा प्रकारे या ठिकाणी कवी सांगतोय. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. याचा अर्थ काय, की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. आपल्याला असं वाटतं की सगळीच माणसं खोटी आहेत. तर सारी माणसं खोटी नसतात. त्याच्यातली काही माणसं चांगली सुद्धा असतात, आपल्याला मदत करतात. ओके. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असतेच गमनी, अर्थ जन्माचे असते, रित्या गळणाऱ्या पाणी. घट्ट मिटू नये ओठ म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना, मनात असणारे विचार, मनात असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या मनामध्येच दाटून नका ठेवू. त्या मनामध्येच तशा दाबून ठेवू नका, त्याला बाहेर आणा. मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडवून ओजळीत घ्यावी मनातील तळी. आता आपल्या मनाचा विस्तार जो आहे, विचार जे आहे ते आपल्याला मोठे करावे लागेल, आपलं मन मोठे करावं लागेल असं या ठिकाणी म्हटलं जातंय. जरा लागेलच तिथे खोद खोद आणखी जराशे, म्हणजे थोडेसे आणखी खोद, म्हणजे निर्मळ झरा जो आहे पाण्याचा तो तुला लागेल. ओके. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. उमेदीने जर तुम्हाला जगायचं असेल तर थोडंसं बळ, थोडीशी शक्ती आपल्याला लागणार आहे. अशा प्रकारे ही कविता आहे आणि ऑलरेडी ही कविता तुम्हाला माहितीच आहे. आता या कवितेवर आधारित जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तर आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. बघा इथे कवितेतील संकल्पना सारी खोटी नसतात नाती, ही जी काही कन्सेप्ट आहे. बघा एक मिनिट आपण बघूयात आता. सारी खोटी नसतातच ग नाती. हां, सारी नाणी खोटी नसतात म्हणजे काय, सगळे लोक फसवे नसतात, साधा अर्थ आहे. घट्ट मिटू नये ओठ म्हणजे मनातले विचार जे आहेत ते व्यक्त करावेत. ते विचार जे आहेत ते दाबून नाही ठेवावेत. बघा इथं उत्तर आपल्याला दिसतंय. सारी खोटी नसतात नाती, सगळे लोक फसवे नसतात. आणि घट्ट मिटू नये ओठ म्हणजे मनातील विचार जे आहेत ते व्यक्त करावेत. मनातील विचार दाबून ठेवू नयेत आपल्या मनातल्या मनात. ओके. आता आकलन कृती एकदम सोपं आहे ना मित्रांनो. ह्याला 1 मार्क, याला 1 मार्क, असे 2 मार्क तुमच्या हातातलेच आहेत. प्रत्येक कविता नीट आपण समजून घेतली पाहिजे मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट.
आता पुढे जाऊ, पण पुढे जाण्याच्या अगोदर आणखी एक रिक्वेस्ट करतो. बरेच आपले विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करून टाका. आपला एक लाईक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि बरेच विद्यार्थी नवीन आहेत, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, जाऊयात पुढे. बघा पुढचा जो मुद्दा आहे ही कविता होती आणि कवितेनंतर आता इथे आपण येऊयात आकलन कृती 2 कडे. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. खोदणे याचा अर्थ काय? खोदणे म्हणजे काय? सतत प्रयत्न करत राहणे, बरोबर. खोदणे म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करत राहणे किंवा सतत प्रयत्न करत राहणे असा याचा अर्थ होतो. या शब्दाचा अर्थ आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करत राहणे. ओके, अशा प्रकारे एका वाक्यात उत्तर आपण लिहू शकतो. सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी म्हणजे काय माहिती आहे का? उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी याचा अर्थ काय की मनाचे सामर्थ्य जे आहे ते व्यापक बनावे. मन असं एकदम तळ्यातलं नाही ठेवायचं, आभाळातलं ठेवा. म्हणजे मनाचं सामर्थ्य जे आहे ते आता आपल्याला व्यापक बनवायचं आहे, संकुचित मन ठेवायचं नाही आहे असं या ठिकाणी याचा अर्थ होतो. पण एका वाक्यात उत्तर लिहित असताना सामर्थ्य, मनाचे सामर्थ्य व्यापक बनवावे असा याचा अर्थ होतो, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. यानंतर आपली तिसरी एक आकलन कृती आहे जिच्यामध्ये सरळ अर्थ. पुढील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. म्हणजे तू आणखी प्रयत्न करत राहा, खोद आणखी थोडेसे खोद, जेणेकरून तुला निर्मळ पाण्याचा झरा पुढेच लागेल. आणि उमेदीने जर आपल्याला जगायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी शक्ती लागणार आहे, थोडेसे बळ आपल्याला लागणार आहे, असा याचा अर्थ तुम्ही लिहू शकता. बघा इथे लिहिलेलं आहे आणखी थोडेसे खोद म्हणजे तुला तिथे निर्मळ झरा लागेल. ओके, उमेदीने जगण्यासाठी आपल्याला शक्ती हवी, उमेदीने जगण्याला बळ हवं, शक्ती हवी. सुखी आणि समृद्धी जीवन जगण्यासाठी आत्मबळाची गरज असते. असा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण लिहू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो इथे पण तुम्हाला 2 मार्क लिहू शकतात. कवितेतील ज्या ओळी आहेत तिचा तुम्हाला समजलेला जो आहे सरळ अर्थ लिहिणं खूप गरजेचं आहे, जिथे तुम्हाला 2 गुण असतात. तिसरा जो मुद्दा आहे काव्य सौंदर्य आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात लिहा. बघा कवितेतून व्यक्त झालेला विचार लिहित असताना कवीचं नाव लिहिणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर या कवितेचं नाव आणि कवीचं नाव माहिती असणं गरजेचं आहे, ते याच्यामध्ये येऊ द्यात. उदाहरणार्थ खोद आणखी जरासे या कवितेमध्ये आसावरी काकडे, आता आसावरी काकडे या कवी आहेत, या कवीच्या कवयित्री आहेत या कवितेच्या. मग तुम्ही लिहू शकता की खोद आणखी जरासे या कवितेमध्ये कवयित्री आसावरी काकडे यांनी माणसाने सतत प्रयत्नशील राहावे असा विचार मांडलेला आहे. ओके, म्हणजे आणि याच्यानंतर मग तुम्ही पुढे या कवितेशी रिलेटेड काव्य सौंदर्य जे आहे ते लिहू शकता. बघा म्हणजे त्याच्यानंतर बघा पुढे लिहू शकता की बाबा सतत प्रयत्नशील राहण्यासाठी आणि राहून उमेदीने जगण्याचा सकारात्मक विचार यांनी मांडलेला आहे, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, आपल्या शब्दामध्ये उत्तर लिहिलं तरी चालेल. पुढे काय आहे बाबा, जीवन जगत असताना आपण कधीही निराश होऊ नये, हतबल होऊ नये, धीर सोडू नये, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्नशील राहावे, ओठ दाबून दुःख सहन करू नये, आपल्या आयुष्यात आलेले कोणतेही दुःख लवकरच निघून जाईल असा आशावाद आपण बाळगला पाहिजे. मनात सकारात्मक तळी असतात, ती खोदावीत, अखेर निर्मळ झळा लागतो आणि जिद्दीने परिस्थितीवर मात करता येते, त्यासाठी आत्मबळ लागते. अशा प्रकारे आपण काव्य सौंदर्य लिहू शकतो आणि हा सुद्धा 2 मार्काला आहे. म्हणजे जेणेकरून आपण 20-25 शब्दामध्ये याला लिहिलं तरी आपल्याला 2 मार्क मिळू शकतात. ठीक आहे, तर एकंदरीत हे 4 प्रश्न मित्रांनो आपल्या लक्षात आले. अशा प्रकारे कवितेमधून कवयित्रींनी जीवनातील सकारात्मक आशावाद मांडलेला आहे, हे आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत मित्रांनो हे 8 मार्क खूप महत्त्वाचे आहेत. वाटतात छोटे पण विचार मोठा आहे. 8 गुण जे आहेत ते 8 पैकी 8 गुण मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. या कवितेवर आधारित प्रश्नांमध्ये जर आपण बघितलं, प्रश्न दुसऱ्यातला ज्याच्यामध्ये 4 प्रश्न उपप्रश्न आपल्याला असतात, म्हणजे 4 कृती असतात, ज्या प्रत्येक कृती 2 मार्कांना, अशा एकूण 8 गुणांचा हा प्रश्न आहे. ओके, तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू, पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी मला नवीन दिसतात आणि त्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. आणि त्याचबरोबर मराठी विषयाचे आणि इतर सर्व विषयांच्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. त्या नोट्स कशा शोधायच्या ते आता आपण बघूयात. आपल्या वेबसाईटवरती जाऊन या नोट्स आपण कशा प्रकारे शोधू शकतो हे आता आपण बघूयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 10वीला असाल आणि तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील, बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आणि फक्त इम्पॉर्टंट नोट्स आणि सगळ्या विषयांच्या नोट्स हवे असतील, तर एकच काम करायचं आहे, गुगलला जायचं. या सगळ्या PDF तुम्हाला मिळणार आहेत. आता त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर गुगलला जायचं आणि गुगलला जाऊन एवढं टाईप करायचं, 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स. बघा 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स हे टाईप करायचे. परत एकदा सांगतो, गुगलला यायचं आणि गुगलला येऊन आपल्याला काय करायचं, टाईप 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, हे सगळं जसंच्या तसं टाईप करायचं आहे. आणि ते टाईप केल्यावर गुगल सर्च करायचं आहे.
सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला इथं creativellearning.co.in ही वेबसाईट दिसेल आणि इथंच तुम्हाला दिसेल इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स. आता यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही यावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाल आणि इथं तुम्हाला त्या नोट्स बघायला मिळतील. बघा सध्या तुम्हाला मराठीच्या नोट्स हव्या असतील तर मराठीवर क्लिक करा, गणिताच्या PDF हव्या असतील तर गणितावर क्लिक करा, विज्ञानच्या PDF हव्या असतील तर विज्ञानवर क्लिक करा. यानंतर लवकरच इतिहास आणि इतर सगळ्या विषयांच्या ज्या नोट्स आहेत, PDF फाईल आहेत त्या अपडेट केल्या जातील. परंतु सध्या एवढ्या विषयांच्या नोट्स आपल्यासोबत आपल्याकडे अवेलेबल आहेत. लवकरच इतर विषयांच्या नोट्स ज्या आहेत त्या अवेलेबल होतील. ओके, तर आत्ताच गुगलला जा आणि टाईप करा इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स. ओके मित्रांनो, बाय, धन्यवाद.